नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व परतवाडा ही दोन महत्त्वाची शहरे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या या शहरामध्ये अयान अहमद तन्वीर अहमद हा गटरमलपुरा येथे परिवारासह राहतो. जुन्या गाड्या दुरुस्त करणे, विकत घेणे आणि त्या दुसऱ्याला विकणे असा त्याच्या वडिलांचा धंदा आहे. वडिलांच्या गैरहजेरीतसुद्धा हा काम करायचा. अयान अहमद हा परतवाडा येथील नामांकित फातिमा इंग्लिश कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असून 10वीमध्ये त्याला 87% गुण मिळाले होते. अयान हा भविष्यात मोठ्या पदावर जाईल असे सर्वांना वाटत होते. मात्र त्याच्या घरातील वातावरण त्याच्या गुणवत्तेला साजेसे नव्हते. दिवसभर घरामध्ये वादविवाद, अश्लील भाषेचा वापर याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे त्याची वाट चुकली. वाईट मित्रांची त्याला संगत मिळाली आणि त्याच्या आयुष्याच्या विचारधारेवर पाणी पडले. दिसायला सुंदर आणि भाषेवर प्रभुत्व या दोन गोष्टींमुळे तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. एवढेच नव्हे तर लहान मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन करायचा. यानंतर मी तुझ्यावर प्रेम करतो असे नाटक करून तिला आपल्या प्रेमात ओढायचा. तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा. अल्पवयीन मुलींना सहजरित्या त्याने आपल्या प्रेमजाळ्यात फसवले. या नराधमाने केवळ लैंगिक संबंध प्रस्थापित केले नाही तर छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने अशा मुलींचे व्हिडिओ बनवले व नग्न फोटो काढले. हे सर्व त्याने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. नवनवीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक कलमी कार्यक्रम या 18 वर्षाच्या आरोपीने सुरू केला होता. नवनवीन मुली उपभोगायला भेटत असल्यामुळे त्याची शारीरिक भूक वाढली आणि त्याला या गोष्टीची चटक लागली. त्याने व्हॉट्सअप ग्रुप बनवून अनेकांना त्यामध्ये समाविष्ट केले. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही माध्यमाचा त्याने आपल्या या अवैध धंद्यासाठी वापर केला. अयान अहमद याने परतवाडा, अचलपूर तसेच अमरावती विभागातील कटोरा नाका, चिखलदरा या ठिकाणी मुलींचा लैंगिक छळ केल्याचे तपासात समोर आले. अयान अहमद याला या प्रकरणामध्ये साथ देणारे त्याचे मित्र मोहम्मद शयाद, मोहम्मद साबिर वय 22, तरबेज खान, तस्लीम खान वय 24, गुजरात मोहम्मद साबिर वय 22, मानव दीपक सुगंधे राहणार आर्वी हल्ली मुक्काम अमरावती, एजाज खान मंजूर खान वय 22, मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद यांना पोलिसांनी चौकशी दरम्यान ताब्यात घेतले आहे. अयान अहमद हा चोरून अश्लील व्हिडिओ काढायचा. तो या मित्रांच्या माध्यमातून त्या मुलींना ब्लॅकमेल करायचा. एवढेच नव्हे तर या नराधमांनी अनेक अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला. परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के व IPS अधिकारी शुभम कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून युद्ध पातळीवर तपास सुरू केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणी परतवाडा येथे भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणामध्ये पीडित नाबालिग मुली व वेगवेगळ्या समाजाच्या असल्यामुळे याला जातीय वळण लागण्याची शक्यता लक्षात घेता व समाजात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी IPS अधिकारी आनंद यांनी 10 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी यांची मोठी SIT स्थापन केली. या प्रकरणातील पाळेमुळे खोदून काढण्याचे त्यांनी निर्देश दिले. IPS अधिकारी शुभम कुमार या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ, फोटोग्राफ्स, लॅपटॉप तसेच इतर आक्षेपार्ह सामुग्री
जप्त करण्यात यश मिळाले आहे. मुलींचे अश्लील व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पॉर्न साईटला विकले जात होते अशी एक शंका पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. मागील 2 वर्षापासून अयान अहमद व त्याचे साथीदार हा प्रकार करत होते. आपल्या गॅरेजवर आलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या तो मुलींना पटवण्यासाठी वापरत होता. दिसायला सुंदर असलेला अयान ही गाडी दुसऱ्याची आहे हे कधीच सांगत नव्हता. प्रत्येक वेळेस तो वेगवेगळी गाडी घेऊन मुलींना फिरवायचा, त्यांना आपल्या प्रेमजाळ्यात ओढायचा. प्रत्येक वेळेस नवीन कार तो वापरत असल्यामुळे लहान लहान मुली त्याच्या प्रभावाखाली आल्या. या गोष्टीचा या नराधमाने त्याच्या साथीदारांनी पुरेपूर फायदा घेतला व या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल केले. मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला. अनेक मुलींनी बदनामीपोटी त्यांना पैसे दिले. तसेच समाजात माझी बदनामी होऊ नये म्हणून कृपा करून व्हिडिओ व्हायरल करू नका अशी विनंती केली. परंतु या क्रूर वृत्तीच्या या लिंगापिसाटने पैसे तर घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व फोटोग्राफ्स टाकून त्यांची बदनामी केली. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 294 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 8 व 12 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 67 व 67 ब 67 अ पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.